धनगर आरक्षणाबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। रस्ता अडवण्यासाठी ते आता पुढाकार घेणार आहेत। आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय नेमकी भूमिका असणार आहे तुमची? कारण आज बैठका सुद्धा लावण्यात आलेल्या आहे। सरकारवर भरोसा नाही का तुम्हाला? नाही, सरकारवरती भरोसा आहे। भरोसा असायचं कारण नाही। आम्ही सातत्यानं सरकारकडे पाठपुरावा करतोय, परंतु सरकारला मिसगाईड करण्याचं किंवा त्यांच्यावरती दबाव टाकण्याचे काही प्रयत्न जर महाराष्ट्रातून होत असतील तर धनगर समाज पण गप्प बसणार नाही। आज आदिवासी जमातीतल्या लोकांना आम्ही विनंती करतोय, हात जोडून विनंती करतोय की सुप्रीम कोर्टानं निर्णय ज्या पद्धतीने दिलाय हे कास्टचं उपवर्गीकरण करा आणि त्यामध्ये तुमचं हे करा। जे आदिवासी आहेत आता ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळतोय त्यांना हे करा आणि धनगरांचं बी करा। तुमचं 7% आरक्षण आहे ते तुमचं तुम्हाला सेफ राहू द्या। तुमचं राजकीय प्रतिनिधित्व, तुमचं शिक्षणातलं, तुमचं नोकरीतलं आणि तुमचं जे बजेट येतंय ते सेपरेट येईल, तुमच्या लोकसंख्येप्रमाणे येईल। आमच्या लोकसंख्येप्रमाणे आता 3.5% आमचं जे आरक्षण आहे ते तेवढंच द्या। जेव्हा कधी नंतर जनगणना होईल त्यामध्ये धनगरांची लोकसंख्या पोटजातीसह मोजल्यानंतर त्यांची आकडेवारी निश्चित होईल। त्या आरक्षणाचा वेगळा विषय राहील, तुमच्या आरक्षणाचा वेगळा विषय राहील। तरी सुद्धा मग आम्ही रेल्वेचे रूळ उकडू, मग आम्ही मुंबईला जाणारं पाणी बंद करू, मग आम्ही सगळे रस्ते बंद करू, असं कसं चालेल? मग नाईलाज असतो। आम्हाला सुद्धा या विषयामध्ये आक्रमक भूमिका घेण्याची वेळ आली आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही ताकदीनं सोमवारी राज्य सरकारला सुद्धा आपली ताकद दाखवण्याची गरज आहे। तुम्ही सोमवारी 11 वाजता जिथं कुठं संधी मिळेल तिथं रास्ता रोको करा, शांततेच्या मार्गामध्ये करा आणि सरकारला आपली ताकद दाखवून द्या। नक्कीच तुम्ही आरक्षण मागताय धनगरांसाठी, कोर्टानं आधीच हे फेटाळलेलं आहे, यामागचं कारण काय? आणि दुसरं म्हणजे आदिवासी बांधव कुठेतरी अस्वस्थ आहे कारण तुम्ही आरक्षण मागताय, याला राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे असं हे सगळं असं तुम्हाला वाटतं? हे बघा, मला अशा आता वेगळ्या विषयात जायचंच नाही। आरक्षण अंमलबजावणी हाच आमच्यासाठी विषय आहे। राजकारण करायला परत आम्हाला खूप वेळ आहे। आचारसंहिता लागल्यानंतर परत दुसरं काय काम आहे? राजकारण, स्टेज, माईक, ठोकाठोकी ते सुरू राहतंय। आता राजीनाम्याची पण भाषा कर। मला आता कसं तुम्ही काय म्हणताय की धनगर समाजाला एसटी मधून आरक्षणाची मागणी आहे। आम्ही आरक्षणाची मागणी करत नाही, आम्ही मूळ आहोत। काल आम्ही जी कागदपत्र समितीच्या समोर सादर केलेली आहेत, समितीच्या लोकांच्या सुद्धा लक्षात आलं, सचिव लोकांच्या, की अरे बाबांनो या धनगरांच्या वरती मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे। आम्ही अंमलबजावणीची मागणी करतोय। हायकोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल काय गेला? आमची हायकोर्टामध्ये मागणी काय होती की एखादी जात अस्तित्वहीन असेल, राज्यामध्ये ती जात 0 असेल, एकही माणूस नाही त्या जातीचा जमातीचा, तर त्याला आरक्षण मिळत नाही। मग तिथं कोण आहे ते हायकोर्टानं सांगावं। आणि म्हणून असे काही निर्णय ऑल देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये झाले होते, त्याबाबत आम्ही मागणी केली। कोर्टाच्या समोर जेव्हा हा विषय आला की धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाही, मागच्या सरकारनं ॲफिडेव्हिटवरती लिहून दिलं की बाबांनो या राज्यामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही, आहे ते धनगर आहेत। आणि मग तिथं हायकोर्टामध्ये जेव्हा ही शेवटच्या टप्प्यामध्ये सुनावणीला ही केस आली तेव्हा आदिवासी डिपार्टमेंटनं 5 धनगरांचे दाखले जे जात पडताळणी सहित तिथं हजर केले। मग कोर्टाच्या पुढे प्रश्न पडला, तुम्ही म्हणता की 0 धनगर राज्यामध्ये आहेत आणि मग हे 5 धनगर कुठून आले? मग त्या धनगर समाजाच्या लोकांनी ते दाखले काढलेले आहेत। खिलारे नावाचं जे कुटुंब आहे बाबरा तालुक्यातल्या गावातल्या फुलंब्री तालुक्यातल्या गावातली लोक, तर त्यांनी लिहून दिलं की आम्ही धनगर जमातीची लोक आहोत, आमच्या आजोबा पंजोबांनी हे काय तिथं केलं दाखल्यावरती आम्हाला माहित नाही आणि आम्हाला धनगराचे दाखले मिळाले आहेत, परंतु आम्ही धनगर आहोत। त्यांनी लिहून दिलं, लेखी दिलं, ॲफिडेव्हिट दिलं, परंतु दुर्दैवानं कोर्टानं आमचं ते मान्य केलं नाही। आता परिस्थिती बदलतेय, आम्ही त्याचा पूर्ण पाठपुरावा करतोय, सरकार त्या विषयामध्ये आम्हाला मदत करतंय, परंतु आज या दिनांकापर्यंत दाखले रद्द झाले नाहीत। आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी आहे की आमची पोरं तिकडे उपोषणाला बसलेत, 12-12 दिवस झाले, तात्काळ ते धनगराचे दाखले रद्द करा आणि तशा पद्धतीनं सांगा। आणि धनगराचे दाखले रद्द झाल्यानंतर हायकोर्टानं आमच्या विरोधात निकाल का दिला? तर धनगड आहेत 5 म्हणून। आता ती परिस्थिती पूर्णपणे बदलतीये आणि म्हणून आम्ही संविधानिकपणे सरकारकडे मागणी करतोय की आता 0 धनगड राज्यामध्ये आहे, तुम्ही GR काढा आणि महाराष्ट्रातल्या धनगरांच्या हातामध्ये एसटीचा दाखला द्यायला सुरू करा। आदिवासी मूळ जमात आहे त्यांचं A करा, धनगराला तुम्ही B, C, D काय नाव द्यायचं ते तुम्ही द्या। त्यांचं राजकीय आरक्षण, त्यांचं शिक्षणातलं नोकरीतलं आरक्षण आणि त्यांचं जे येणारं केंद्राचं राज्याचं बजेट वेगळं ठेवा। धनगर जमातीचं केंद्राचं बजेट, राज्याचं बजेट, नोकरीतलं, शिक्षणातलं आणि राजकीय आरक्षण हे वेगळं ठेवा। आमची अन्याय करण्याची भावना नाहीये, आमची ती भूमिका नाहीये। अरे आम्ही अन्यायाच्या विरोधात लढणारी लोक आहोत, आम्ही अन्याय कसा करू? त्यामुळे आदिवासी जमातीच्या नेत्यांचा काही गैरसमज होत असेल तर तो तुम्ही गैरसमज काढून टाका आणि गैरसमज न होता जर तुम्ही विरोध करणार असेल
तर मग आम्ही सुद्धा रस्त्यावरच्या लढाईला आम्ही तयार आहोत. म्हणून सोमवारी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा आपली ताकद दाखवली पाहिजे ना. आपण घरात बसणार, कोणीतरी विरोध करणार, असं चालणार नाही. आम्ही तर इकडे सातत्याने तुम्ही बघताय रोज आम्ही त्याच विषयात आहे, आम्हाला दुसरा कुठला विषय महत्वाचा नाही. त्यामुळे आम्ही सातत्याने इकडे पाठपुरावा करतोय. पण रस्त्यावरती ताकद सुद्धा धनगर जमातीनं दाखवण्याची वेळ आली आहे. आणि म्हणून सोमवारी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक चौकात रस्ता रोको झाला पाहिजे, प्रत्येक पोरांनी रस्त्यावरती आलं पाहिजे आणि राज्य सरकारला आपली ताकद दाखवून दिली पाहिजे. आदिवासी जमातीला समजून सांगितलं पाहिजे की तुमचं आम्ही आरक्षण मागत नाही, तुमच्या 7% कोट्यामध्ये आम्ही येत नाही, आमचं 3.5% वेगळं आरक्षण आहे, ते आम्हाला आता द्या आणि जेव्हा जनगणना होईल तेव्हा आमची लोकसंख्या मोजा, त्या पद्धतीनं ते आरक्षण वाढेल. नक्कीच आज शंभूराजे देसाई यांच्या दालनामध्ये बैठक लावण्यात आलेली आहे. मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याबद्दलची ही बैठक आहे. तुम्हाला वाटतं यात तोडगा निघेल? हे बघा, सातत्यानं बैठका सुरू आहेत. काल 3 बैठका धनगर जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये झाल्या. आज परत शंभूराजे देसाईंनी बैठक घेतलेली आहे. तर माझी एवढीच मागणी आहे की आजच्या आज तात्काळ हे जे धनगराचे पहिले दाखले आहेत ते पहिले दाखले तुम्ही रद्द करून घ्या. मग बाकीची जी प्रोसेस आहे, तुम्हाला काही वेळ लागणार आहे, आम्ही जे काल कागदपत्र दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही स्टडी करून ते एजी साहेबांच्याकडे पाठवणार आहे, एजी साहेबांचं तुम्ही मत घेणार आहे, ते प्रक्रिया तुमची चालू द्या. पण तात्काळ माननीय शंभूराजे देसाईंना, मुख्यमंत्री महोदयांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की तात्काळ ते दाखले तेवढे रद्द तुम्ही करून द्या. आणि मग तुमचे काय 4-8 दिवस 15 दिवस ह्या सगळ्या प्रक्रियेत लागतात ते आम्ही समजू शकू. आम्ही काय अडमोठी भूमिका घेत नाही. परंतु 16 फेब्रुवारीला हायकोर्टामध्ये निकाल आमच्या विरोधात गेला. सातत्यानं या विषयामध्ये आम्ही पाठपुरावा करतोय. जात पडताळणी समितीला ते अधिकार नव्हते की एखाद्या सर्टिफिकेट त्यांनी सादर केलं, त्याला जात पडताळणी दिली आणि ते बोगस निघालं, कागदपत्र चुकीची सादर केलेत, तर ते रद्द करण्याचा अधिकार जात पडताळणी समितीला नव्हता. सरकारनं तो आता निर्णय घेतलाय की तो अधिकार जात पडताळणी समितीला द्यायचा. जर समजा ते नाही झालं, आता ते काल म्हणले होते की सीएम साहेबांची डिजिटल साईन घेऊन आम्ही ते देतो, आता काय झाले ते मला थोड्या वेळात कळेल. पण जर समजा ते नसेल तर सुप्रीम कोर्टाचे 3 निर्णय आम्ही दिले ना. एखादं बोगस कागदपत्र देऊन जर एखाद्यानं जात प्रमाणपत्र काढलं असेल आणि त्याची जर जात पडताळणी झाली असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार त्या जात पडताळणी समितीला आहे. मग आता आम्ही नेमकं काय करायचं? सगळी कागदपत्र आम्ही देतोय. तर तुम्ही तात्काळ ही सर्टिफिकेट रद्द करा आणि GR काढण्याच्या संदर्भामध्ये आदिवासी जमातीवरती 0% अन्याय होत आहे. 0% अन्याय अजिबात होत नाही. तर मग तुम्ही कशासाठी आमच्या या गोष्टीला विरोध करता, कशासाठी राजकारण करता? तर कुणी कृपया राजकारण करू नये, आमची विनंती आहे. नक्कीच. पण छगन भुजबळ आणि डॉक्टर प्रकाश आंबेडकर, ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ज्या पद्धतीनं याबद्दल कुठलीही भूमिका मांडलेली नाहीये, ही तुमच्यासाठी जमेची बाजू म्हणावी का त्यांनी मांडायला हवी किंवा का मांडलं नाही, हा पण प्रश्न. विषय काय आहे, प्रकाश आंबेडकर साहेबांच्या आजोबांनी तर आम्हाला सगळी आरक्षणाची तरतूद करून दिलेली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका तर आमच्या सगळ्या गोरगरीब, उपेक्षित, वंचित लोकांच्या बाजूचीच आहेत. भुजबळ साहेब उपेक्षित, वंचित लोकांच्यासाठी लढतायत. त्यामुळे हा काय तो विषय आहे असं मला अजिबात वाटत नाही. नक्कीच. एक राजकीय प्रश्न आहे. संजय राऊतांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे की ज्या पद्धतीनं भाजप आणि शिवसेनेचे जे नेते आरोप प्रत्यारोप करतायत, एक दिवस जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. बघा, संजय राऊत काय बोलतात आणि त्याच्यावरती किती बोलावं हे आम्हाला पण कळायला पाहिजे. संजय राऊत उठला का बसला दिवसभर त्याचा हाच उद्योग असतो. सकाळी 9 आला का काहीतरी बोलायचं आणि दिवसभर मग तुम्ही आम्हाला विचारणार भाजपच्या नेत्यांना, शिवसेने संजय राऊत हे म्हणले. संजय राऊतच्या म्हणण्याला काही काडीचा अर्थ आहे का? संजय राऊत जे बोलतात, संजय राऊतांना महाराष्ट्रामध्ये फिरायला सांगा आणि एखादी सभा घ्यायला सांगा. त्यांच्या सभेने एखादी 100 मतं जर बदलली, मी राजकारण सोडून देतो की बाबा हे मोठे नेते आलेले आहेत एखाद्या तालुक्याला आणि त्यांचं 1 तासाचं भाषण झालं आणि 100 मतं जी आमच्या महायुती सोबत आहेत ते महाविकास आघाडी बरोबर गेली, तर त्याला महत्व आहे. हो, या गोष्टीला अजिबात महत्व नाही. तिसऱ्या आघाडीबद्दल पण ते बोलतात की सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी तिसरी आघाडी काम करत असते आणि मतांचं विभाजन विरोधकांचं व्हावं यासाठी तिसरी आघाडी अस्तित्वात आणली जाते, अंमलात आणली जाते. आपण लोकशाहीच्या देशामध्ये राहतोय, जिथं आपण कायदा मानतो, जिथं आपण संविधान मानतो. संविधानामध्ये कुणी उभा राहावं, कसं उभा राहावं, कुणी आघाड्या कराव्या, कुणी, हा काय आपला अधिकार आहे का? 500 पक्ष आहेत या देशामध्ये, तुम्ही कुणाला सांगणार? ज्यांना त्यांना मानाचं स्थान मिळत नसेल ते काय करत असतील तिसरी आघाडी, करू द्या ना. तुम्ही कायला घाबरताय? तुम्ही सांगा ना त्या लोकांना तुमची काय अजेंडा आहे, महाराष्ट्राच्या हितामधलं काय तुमचं धोरण आहे. सरकार 2.5 वर्ष महाराष्ट्रात आल्यावरती आम्ही हे उद्योग केले. काल एक उदाहरण सांगतो. उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर 5 उपसा जलसिंचन योजनेला त्यांनी मंजुरी दिली. किती? 5 प्रोजेक्टला. आणि एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर 125 प्रकल्प मंजूर केलेले आहेत.
हे बघा ना, जयंत पाटील आता बाता मारतोय, राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे, त्यांच्याकडे जलसंपदा खातं होतं, 5 प्रकल्प त्यांनी दिले आणि आपल्या सरकारनं 125 प्रकल्पांना मंजुरी दिली. माझ्या तालुक्यामध्ये टेंबू योजना आहे, 7,000 कोटी रुपये दिले एका वेळेस. जत तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यात 1,000 कोटी दिले, दुसऱ्या टप्प्यात 1,000 कोटी दिले, असे 125 प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. सुधारित प्रशासकीय मंजुरी, हे काम करणारी लोक आहोत आम्ही. संजय राऊतासारखे नुसते बोलघेवडेपणा, संजय राऊताचं कधी स्टेटमेंट ऐकलं की महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्याला हे करायचं आहे? मला तुम्ही त्यांच्या आयुष्यातल्या कारकिर्दीतलं एक बातमी दाखवा की महाराष्ट्रातल्या युवांसाठी आम्हाला हे प्लॅनिंग करायचं आहे. त्यासाठी संजय राऊत 1 तास बसले, उद्धव साहेबांना घेऊन बसले, महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या सचिवांना घेऊन बसले, मुख्य सचिव. हे महाराष्ट्रातले युवक आहेत, हे एवढे एवढे बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी काय करायचं? महाराष्ट्रातली एसटी तोट्यात गेली होती, ती फायद्यात आणण्यासाठी काय करायचं? महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांचे एवढे प्रश्न होते, 6 महिने आंदोलन चाललं, त्याच्यासाठी काय? कधी बसले संजय राऊत? हे आता आरक्षणाचे एवढे विषय चालू आहे, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, कधी त्यांनी विषय घेतला? कधी मीटिंग? काय नाही हो. त्याला फक्त ते नुसती काडीपिटी आहे, नुसतं आग लावायचे धंदे आहेत त्यांचे, दुसरा काय विषय नाही त्यांचा. शेवटचा प्रश्न आहे, अजितदादा महायुतीमध्ये नाराज आहेत असं तुम्हाला वाटतं? कारण त्यांनी सल्ला दिलेला आहे वाचाळवीरांनी बोलताना तारतम्य बाळगावं आणि त्यासोबतच ज्या पद्धतीची विधानं होतात त्याचा फटका महायुतीला बसतो असं पण ते म्हणतात. नाही, ते नाराज आहेत हे कोणी सांगितलं तुम्हाला? त्यांनी नाराजी व्यक्त केली, ज्या पद्धतीची विधानं होत आहेत, संजय गायकवाड राहुल गांधीवर बोलतात. नाही, त्यामुळे मला काय ते बोलतात मला माहित नाही, त्यामुळे मी काय बोलत नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका मांडलेली आणि सोमवारपासून धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा पवित्राच त्यांनी घेतलेला आहे. राज्यभरामध्ये निदर्शनं केली जाणार आहेत, रास्ता रोको केला जाणार आहे. नेमकं काय घडेल आजच्या बैठकीमध्ये पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.